असे काय झाले ज्यामुळे नारद मुनींना एकदा माकड बनावे लागले? चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 17 एप्रिल म्हणजेच श्री रामनवमीच्या दिवसापासून आपण नवनाथ भक्तिसार पोथी चालू करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. श्री नारद हे अत्यंत तपस्वी आणि ज्ञानी ऋषी होते, ज्यांच्या ज्ञानाची आणि तपश्चर्याची माता पार्वतीने सुद्धा प्रशंसा केली होती. मग एके दिवशी माता पार्वतीने नारद मुनींच्या ज्ञानाची श्री शिवाला स्तुती करायला सुरुवात केली. शिवाने पार्वतीला सांगितले, नारद हे अत्यंत ज्ञानी आहेत, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार चांगला नाही. एकदा नारदांना या अहंकारामुळे वानर व्हावे लागले. हे ऐकून माता पार्वतीला फार आश्चर्य वाटले. त्यांना भगवान शंकराकडून संपूर्ण कारण जाणून घ्यायचे होते. तेव्हा श्री शिवाने सांगितले, या जगात कोणी कितीही जाणकार असला तरी त्याला श्रीहरीला हवे ते व्हायचे आहे. नारदांना एकदा त्यांच्या तपश्चर्येचा आणि बुद्धीचा अभिमान वाटायला लागला. म्हणून श्री विष्णूंनी नारदांना धडा शिकवण्यासाठी युक्ती केली. हिमालय पर्वतात एक मोठी पवित्र गुहा होती. त्या गुहेजवळ गंगा वाहत असे. नारदजींना ती अत्यंत पवित्र गुहा अतिशय आनंददायी वाटली. तेथील पर्वत, नद्या आणि जंगल पाहून त्यांच्या हृदयात श्रीहरी विष्णूची भक्ती खूप दृढ झाली आणि ते तेथे बसून तपश्चर्येत लीन झाले. नारद मुनींच्या या तपश्चर्येमुळे देवराज इंद्रांना भीती वाटू लागली की देवऋषी नारद आपल्या तपश्चर्याच्या बळावर आपला स्वर्ग हरण करतील. त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी इंद्राने कामदेवाला नारदांकडे पाठवले. तेथे पोहोचल्यानंतर कामदेवाने आपल्या जादूने वसंत ऋतू निर्माण केला. झाडांवर आणि पानांवर रंगीरंगी फुले उमलली, निखारे तडफडू लागले आणि भुंगे गुंजायला लागले. एक थंड, सौम्य आणि सुखद वासाची झुळूक वाहू लागली, जी वासनायुक्त अग्नी प्रज्वलित करते. रंभा आणि इत्यादी अप्सरा नाचू लागल्या. पण कामदेवाच्या कोणत्याही भ्रमाचा नारद मुनींवर काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा नारद आपल्याला शाप देतील अशी भीती कामदेवाला वाटू लागली. म्हणून त्यांनी श्री नारदांकडे क्षमा मागितली. नारद मुनींना अजिबात राग आला नाही आणि त्यांनी कामदेवांना क्षमा केली. कामदेव त्यांच्या जगात परत गेले. कामदेव निघून गेल्यावर नारद मुनींना आपण कामदेव जिंकल्याचा अभिमान वाटू लागला. तेथून ते भगवान शिवाकडे गेले आणि त्यांनी कामदेवाला आपल्या पराभवाची कथा सांगितली. नारद अहंकारी झाले आहेत हे भगवान शिवांना समजले. शंकरजींना वाटले की जर विष्णूजींना त्यांचा अहंकार कळला तर ते नारदांना चांगले होणार नाही. म्हणून त्यांनी नारदांना सांगितले की तू मला जे सांगितले आहेस ते श्रीहरींना सांगू नकोस. शिवजींची ही गोष्ट नारदजींना आवडली नाही. त्याला वाटले की आज मी कामदेवाचा पराभव केला आहे आणि हे कोणालाही सांगू नये. नारदजी क्षीरसागर यांच्याकडे पोहोचले आणि शिवजींनी नकार देऊनही त्यांना संपूर्ण कथा सांगितली. भगवान विष्णूंना समजले की आज नारद अहंकाराने घेरले आहेत. आपल्या भक्ताचा अहंकार त्यांना सहन होत नव्हता. म्हणून त्यांनी मनात विचार केला की मी असा उपाय शोधून काढीन की नारदांचा अभिमानही निघून जाईल आणि माझी लीलासुद्धा चालू राहील. श्री विष्णूंना निरोप देऊन नारदजी निघून गेल्यावर त्यांचा अभिमान आणखी वाढला. येथे श्रीहरींनी आपल्या जादूने नारदजींच्या मार्गावर अतिशय सुंदर नगरी निर्माण केली. त्या नगरीत शिलानिधी नावाचा एक तेजस्वी राजा राहत होता. त्या राजाला विश्वमोहिनी नावाची एक अतिशय सुंदर कन्या होती, जिचे सौंदर्य पाहून लक्ष्मी देखील मोहित होईल. विश्वमोहिनींना स्वयंवर करायचे होते, म्हणून अनेक राजे त्या नगरीत आले होते. जेव्हा नारदजी त्या नगरीच्या राजाकडे पोहोचले तेव्हा राजाने त्यांची पूजा करून त्यांना आसनावर बसवले. मग त्यांनी त्याला आपल्या मुलीच्या तळ हाताकडे पाहण्यास सांगितले आणि तिला तिचे गुण आणि तोटे सांगण्यास सांगितले. त्या मुलीचे सौंदर्य बघून नारद मुनी आपला संन्यास विसरून तिच्याकडे पाहतच राहिले. त्या मुलीची हस्तरेषा सांगत होती की जो कोणी तिच्याशी लग्न करेल तो अमर होईल. जगातील कुणीही त्याला जिंकू शकणार नाही आणि जगातील सर्व प्राणी त्याची सेवा करतील. नारद मुनींनी हे राजाला सांगितले नाही आणि स्वतःचे शब्द बनवले आणि राजाला आणखी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. आता नारदजींनी विचार केला की काहीतरी उपाय काढावा, म्हणजे ही मुलगी माझ्याशीच लग्न करेल. असा विचार करून नारदजींना श्रीहरीचे स्मरण झाले
आणि भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले. नारदजींनी त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली आणि म्हणाले, हे भगवान, मला तुझे सुंदर रूप द्यावे, जेणेकरून मी त्या मुलीशी लग्न करू शकेन. भगवान हरी म्हणाले, हे नारद, तुमच्या हिताचे असेल तेच आम्ही करू. हा सर्व भगवान विष्णूंचा भ्रम होता. विष्णूजींनी आपल्या भ्रमातून नारदजींना वानराचे रूप दिले. हे नारदजींना समजले नाही. त्याला वाटले मी खूप सुंदर दिसत आहे. तेथे लपलेल्या शिवाच्या 2 अनुयायांनी सुद्धा ही घटना बघितली. ऋषीराज नारद ताबडतोब विश्वमोहिनीच्या स्वयंवरात पोहोचले आणि त्यांच्यासोबत भगवान शिवाचे दोन्ही सदस्यसुद्धा ब्राह्मणाच्या रूपात तेथे पोहोचले. दोघांनी नारदजींना कथा सांगितली आणि सांगितले की देवाने त्यांना इतके सुंदर रूप दिले आहे की राजकुमारी फक्त त्यांच्याकडे आकर्षित होईल. त्यांच्या बोलण्याने नारदजी अंतःकरणात आनंदी झाले. त्या स्वयंवरात भगवान विष्णू स्वतः राजाच्या रूपात आले होते. विश्वमोहिनीने कुरूप नारदांकडे न पाहता राजा विष्णूच्या गळ्यात पुष्पहार घातला. आता झाले असे की आसक्तीमुळे नारद मुनींची बुद्धी नष्ट झाली. राजकन्याला दुसऱ्या राजाला हार घालताना बघून ते अस्वस्थ झाले. त्याचवेळी भगवान शिवांच्या अनुयायांनी नारदजींना टोमणा मारला आणि म्हणाले, आरशात फक्त आपला चेहरा बघा. ऋषींनी पाण्यात पाहिले आणि त्याचा चेहरा पाहिला आणि त्याची कुरूपता पाहून संतापले. रागाच्या भरात त्याने भगवान शिवाच्या दोन्ही सदस्यांना राक्षस बनण्याचा शाप दिला. त्या दोघांना शाप दिल्यानंतर जेव्हा ऋषींनी पुन्हा एकदा पाण्यात आपल्या चेहऱ्याकडे पाहिले, तेव्हा त्याला त्याचे मूळ स्वरूपात प्राप्त झाले. नारदजींना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त झाले होते, पण त्याला भगवान विष्णूंचा खूप राग आला, कारण विष्णूमुळेच तो खूप हसला होता. त्याच क्षणी तो भगवान विष्णूला भेटायला निघाला. वाटेत त्यांना विष्णूजी भेटले, ज्यांच्यासोबत लक्ष्मीजी आणि विश्वमोहिनी देखील होत्या. त्या सर्वांना बघून नारदजी म्हणाले की तुम्ही इतरांचे सुख पाहू शकत नाही. तुम्ही ईर्ष्या आणि कपटाने भरलेले आहात. समुद्र मंथनाच्या वेळी तुम्ही श्री शिवाला वेड लावले आणि राक्षसांना विष आणि मद्य प्यायले आणि तुम्हीच लक्ष्मीजी आणि कौस्तुभमणी यांना घेतले. तू खूप कपटी आणि क्षुद्र आहेस. तू नेहमी कपटी वागतोस. तुम्ही आमच्यावर जे केले त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तू मानवरूप धारण करून विश्वमोहिनी प्राप्त केली आहेस, म्हणून तुला मानव जन्म घ्यावा लागेल असा मी तुला शाप देतो. तुम्ही आम्हाला स्त्रियांपासून वेगळे केले आहे, त्यामुळे तुम्हाला स्त्रियांपासून वेगळे होण्याचे दुःखसुद्धा सहन करावे लागेल. आणि तुम्ही मला माकडाचे रूप दिले आहे, म्हणून तुम्हाला फक्त माकडांचीच मदत घ्यावी लागेल. श्री विष्णूंनी नारदांचा शाप पूर्णपणे स्वीकारला आणि त्यांच्यावरील भ्रम दूर केला. मायेच्या जाण्यानंतर नारदजींनी दिलेला शाप आठवून खूप वाईट वाटले, पण दिलेला शाप परत घेता आला नाही. म्हणूनच श्री विष्णूला श्रीरामाच्या रूपात मानव अवतार घ्यावा लागला. जेव्हा भगवान शिवाच्या त्या 2 सदस्यांनी नारदांना मायेपासून मुक्त झाल्याचे पाहिले, तेव्हा ते नारदजींकडे आले आणि त्यांच्या पाया पडून म्हणाले, हे मुनिराज, आम्ही दोघेही भगवान शिवाचे सदस्य आहोत. आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून शाप मिळाला आहे. आता आम्हाला तुमच्या शापातून मुक्त करावे. नारदजींनी सांगितले, माझा शाप खोटा असू शकत नाही, म्हणून तुम्ही दोघेही रावण आणि कुंभकर्णाच्या रूपाने महान, शक्तिशाली आणि तेजस्वी राक्षस बनाल आणि आपल्या शस्त्रांच्या बळावर संपूर्ण जग जिंकाल. त्याचवेळी भगवान विष्णू रामाच्या रूपात मानवी शरीर धारण करतील. युद्धात तुम्ही दोघे त्यांच्या हातून मारले जाल आणि त्यानंतरच तुमची मुक्तता होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.